नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बिरादार शिवगोंडा होंडाप्पा, मुक्काम पोस्ट वळसंग, तालुका जत, जिल्हा सांगली येथील शेतकरी असून बेडवर शून्य मशागत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मी शेती करण्याचा प्रयत्न करत आहे. गेली 2 वर्षे हा प्रयोग माझा चालू आहे. यासाठी माननीय गुलाबराव खंडागळे सरांचं मार्गदर्शन मी वेळोवेळी घेतोय. आता हे मका हे प्लॉट 2 महिन्याचं झालेलं आहे. 2 महिन्यामध्ये साधारण माझ्या डोके एवढं म्हणजे 5 फुटाच्या वर गेलेलं आहे. उंची वाढ चांगली आहे आणि खोडांची जाडी सुद्धा चांगली आहे. आणि शेजारी असलेला प्लॉट आपल्याला दिसत असेल, तो पारंपरिक पद्धतीने केलेला आहे. त्यांची उंची आणि कणसाची जाडी ही लहान आहे. त्याला अजून कणस आलेली नाहीत, तुरा आलेला नाही, पण जाडी खोडाची तरी जाड आहे आणि उंची ही भरपूर आलेली आहे. काही ठिकाणी 5 फूट, काही ठिकाणी 5 फुटाच्या वर ही उंची दिसते. आणि गेले वेळी तणनाशक मारल्यानंतर त्याचे जे अवशेष आहेत ते अवशेष जसेच्या तसे जमिनीमध्ये आहे. तर वाळलेलं आपल्याला दिसत असेल. 2 महिन्याचा हा प्लॉट आहे. याला मी एकदा युरिया आणि झिंक दिलेला आहे. कमी श्रम, उत्पन्न जास्त, हे या शून्य मशागत तंत्रज्ञानाच्या शेतीचं गणित आहे किंवा सूत्र आहे असं मला वाटतंय. हे पहा, या ठिकाणी तरी मी पाहायला मिळत असेल आपल्याला खोडाची जाडी पहा, पानाची रुंदी पहा, एकदम फर्स्ट क्लास अशी पानाची रुंदी आहे. हरितद्रव्याची निर्मिती होण्यास सूर्यप्रकाश भरपूर मिळतो. एकंदरीत शून्य मशागत तंत्रज्ञानाची शेती ही फायद्याची आहे असं मला वाटतंय. त्यातील अवशेष आपण पाहू शकता. गवताचे ज्या ठिकाणी तणनाशक स्प्रे मी टिंचर मारलो होतो, जिथं चुकले तिथं ते हिरवं आहे तसंच आहे. आणि ज्या ठिकाणी स्प्रे केलेला आहे हे संपूर्ण गेलेलं आहे. चुकून राहिलेलं स्प्रे ज्या ठिकाणी पडला नाही तिथलं गवत तसंच राहिलेलं आहे. ते पहा, माझ्या हातात म्हणजे माझ्या उंचीपेक्षाही साधारणपणे एक पुरुष मी हात उंच केल्यानंतर त्या पानाचा शेंडा माझ्या हाताच्या वर जातोय. तर पहा. ओके, धन्यवाद.